आज आपल्याकडे गाडी आली आहे ॲक्टिवा 6G. गाडी येण्याचं कारण आहे की गाडी 1 किलोमीटर जाऊन बंद पडते. ती गाडी चालू होत नाही. तर एक 5-10 मिनिटं थांबल्याच्या नंतर चालू होते. कारण म्हणजे काय माहिती आहे का? सर्वात आधी म्हणजे थ्रोटल बॉडी. बघू शकता किती कचरा आहे तिच्यात. गाडीला 2 वर्ष झालेत. गाडीचं काय थ्रोटल बॉडी क्लिनिंगच झाली नव्हती. पूर्ण कचऱ्याने भरली ती. त्याच्यामुळे ती बंद पडते आणि जेणेकरून ही आता साफ करायची असते सर्व्हिसिंगमध्ये की जेणेकरून प्रॉब्लेम येऊ नये असं. आणि ह्याला 2 सेन्सर पण असतात. हा आहे पोझिशन सेन्सर की जो आपल्या गाडीला पिकअप किती द्यायचा आहे, काय आहे, तो हा ठरवतो हा सेन्सर. आणि हा आहे एअर सेन्सर म्हणजे प्रेशर. आपल्याला म्हणजे हवेचा दबाव किती आहे तो ECUला सांगतो की बाबा किती दबाव द्यायचा आहे हवेला, किती प्रमाणात हवा इंजिनपर्यंत गेली पाहिजे किंवा काय. यांना पण सेन्सरला या सेन्सरला पण आपण नंतर साफ करून त्याच्यात स्प्रे मारणार आहे. तर त्याच्या अगोदर हे जो थ्रोटल बॉडी आहे ही साफ करून घ्यायची असते की जास्त प्रमाणात कचरा आलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. आणि थ्रोटल बॉडी हर सर्व्हिसिंगला साफ करायची असते की जेणेकरून कस्टमरला असा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे की गाडी कुठं रस्त्यात बंद पडेल वगैरे. त्यासाठी काळजी घ्यायची मेकॅनिकनी की ज्यावेळेस आपण सर्व्हिसिंग करतो BS6 गाड्यांची त्यावेळेस थ्रोटल बॉडी साफ करायची आहे. ठीक आहे. पण किती आला